हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर मी पहाटे ना 5 वाजता उठली होती. बाहेरचं बघायचं सडा रांगोळी वगैरे झालेलं आहे. तर पहाटे 5 वाजता उठल्यावरती अंगण वगैरेच पूर्ण झाडू मारून आणि बाहेर सडा रांगोळी झाला. आणि आज रविवार आणि छान अशी नाही ते मी हळदीचं लेपन वगैरे केलेलं आहे उंबरट्याला आणि छान येते ना दिवाबत्ती करून घेतलेली आहे. तर सकाळची सुरुवात ना अशी पूजापासून केल्यानं मन प्रसन्न वाटतं आणि लवकर उठल्यामुळे ना एकदम असं मनालाही एकदम फ्रेश वाटतं आणि उशिरा उठले की उशिरा कामं होतात आणि लवकर उठले की लवकर कामं होतात. तर आता बघा सकाळच्या ना 7 वाजलेला आहेत. तर एवढा लवकर आज माझा नाश्ता चाललेला आहे. तर मस्तपैकी इथे मी उपमा बनवायला घेतलेला आहे. तर तुम्ही म्हणसाल की ताई तुमच्या घरी जास्तीचा उपमा असतो, पण आमच्या घरी उपमा सर्वांनाच आवडतो. म्हणून मला उपमा करायला जास्त आवडतं. कारण की दुसरं काहीतरी केलं ना मला हे नको ते नको चालूच असतं आणि हे प्रत्येकाच्या घरात तरी असतंच. पण उपमा मी ज्या पद्धतीने बनवते ना ते सर्वांना खूप आवडतं, म्हणून मी अशा पद्धतीने उपमा बनवते. तर इथे ना मी रवा भाजून घेतलेला आहे. तर तेल गरम झाल्यानंतर मी जिरं मोहरी टाकली, त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि शेंगदाणे ॲड केलेले आहेत. शेंगदाणे वगैरे तळून घेतले, मिरचीचे काप घेतले आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि मी इथे ना उडदाची डाळ टाकलेली आहे. 1-2 मूठ ना उडदाची डाळ टाकायची. तुम्हाला म्हणजे तुमच्या आवडी-निवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी चवीपुरते मीठ घेतलं. तर अशा माझ्या पद्धतीने बनवलेला खूप भारी लागतो बरं का उपमा. तर नेहमी उपमा बनवताना उडदाची डाळ टाकायची, त्याच्यामुळे ना खूप छान आणि टेस्टी लागतं. आणि इथे ना उकळलेलं पाणी मी इथे कढईमध्ये ॲड केलेलं आहे. उकळलेलं पाणी काय ॲड करायचं माहिती आहे का? जेणेकरून आपला वेळही वाचतो आणि पटकन असा हा आपला उपमा तयार होतो. तर पाण्याला उकळी छान आली की नाही थोडंसं रवा टाकत आपण उपमा करून घ्यायचा आहे. तर एकदम असं रवा टाकायचा नाही, तर जेणेकरून एकदम घट्टच असं उपमा बनतो. तर आपल्याला मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत असा उपमा बनवायचा असेल ना नेहमी तुम्हीही असंच करा. पण मी उपम्यामध्ये ना डाळ अजिबात वापरत नाही, फक्त उडदाची डाळ आणि शेंगदाणे वापरते. तर इथे बघा मस्तपैकी तर मी याच्यामध्ये ना 1 चमचा मी साखर ॲड केलेली आहे आणि वरून थोडंसं लिंबू पण पिळून घेतलेलं आहे. तर त्यामुळे ना खूप छान आणि जबरदस्त टेस्ट येते. तर इथे आमचा उपमा वगैरे खाऊन झाला. तर मी आता कुठं निघालेले आहे, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी तुम्हाला सांगते पुढे. तर आज होता रविवार आणि आज ना बाळूमामाचा भंडारा उत्सव पण होता. तर म्हटलं चला आपल्या इथं सोलापुरी जवळच ना बेलाटी गाव आहे. तर तिथे ना बाळूमामाचं दर्शन होतं आपलं आणि छान तिथं मंदिर आहे. तर इथे आम्ही सर्वजण आलो, मैत्रिणी वगैरे आणि आमच्यासोबत मॅडम पण होत्या. मग म्हटलं आता चला आज काही दिवस खूप दिवसांनी आम्ही ना आज काय म्हणीना ध्यानी मग म्हटले चला जाऊन येऊया का म्हणणार हो म्हटलं आणि लगेच आम्ही सर्वजण तयार झालो. आम्ही इथे आलो आणि इथे ना नारळ वगैरे खरेदी करायची होती. नारळ पण घेतलो मंदिराला फोडण्यासाठी त्या देवाच्या. तर देवाला फोडण्यासाठी नारळ घेतलं. तर इथे छान अशी बाळूमामाची पालखी होती. पालखीला दर्शन घेतलं आणि सकाळी 9 वाजता आलो आहे म्हणून तेवढी काही जास्तीची गर्दी नाही. मग जसजसं 10-11 वाजतील ना उशिरा होईल ना तशी गर्दी जास्त वाढते आणि दर रविवारी आणि दर अमावस्येला त्यांना भयंकर गर्दी असते. तरी ते आम्ही लवकरच आलतो. तर संडे होता म्हटलं आता जाऊन येऊया, दर्शन करून येऊया छान असं या बाळूमामाचं दर्शन. तर इथे आमचं दर्शन वगैरे झालं आणि छान येते ना बाळूमामाचा भंडारा पण लावलेला आहे टीका. तर इथे नारळ वगैरे फोडत होते आणि इथे ना छान होतं बरं का नारळाचं पाणी. तर एकदम गोड होतं. मस्त तिथे आम्ही सर्वजण नारळ वगैरे फोडलो आणि असं सकाळी देवाला आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आणि मनालाही फ्रेश वाटतं आणि इथलं वातावरण येतं ना एकदम शांत आणि मनही प्रसन्न वाटतं. तर खूप दिवसांनी म्हणजे 2-3 महिन्यांनी मी आज बाळूमामाला आलेले आहे. तर तेव्हा मी जायचे म्हणजे रविवारी कधी 15 दिवसातून एकदा, कधी महिन्यातून एकदा तर यायचे आम्ही बाळूमामाला. पण या 2-3 महिने झालं आलोच नाही आहे. तर इथे छान आमचं दर्शन झालं. तर मस्त वाटलं बरं का असं मंदिरात आल्यानंतर. तर इथे तुम्हाला दाखवते बघा बाळूमामाचं खूप छान इथे ना दर्शन झालं आमचं. तर नंतर इथे ना इथे रांगेत उभं राहावं लागतं दर्शनासाठी. तर तेवढी काही जास्तीची गर्दी नव्हती. आम्ही रिटर्न येताना खूपच गर्दी झाली की रांगेत एकदम उभागी झाल्या. तर आम्ही डिरेक्टलीच आम्ही आतमध्ये दर्शन वगैरे केलो आणि खूप म्हणजे खूप छान वाटलं असं मंदिरात आल्यानंतर. मन प्रसन्न आणि वातावरण एकदम शांत मंदिराच्या अवतीभोवती आणि खूप छान आणि ते आमचं दर्शन झालं ना एकदम असं ना
आणि सकाळ सकाळी असं देवाला नंतर आपल्याला मन आणि दिवसही आपला चांगला जातो. आणि नंतर दुपारी संध्याकाळी थोडंसं म्हणजे सकाळी कसं एकदम फ्रेश वातावरण असतं, म्हणूनच आम्ही इथे लवकर आलो आणि छान इथे आमचं सर्वांचंच दर्शन झालं. आणि नंतर ना आम्ही की नारळ वगैरे फोडलो तिथं बाहेरच. आणि नंतर आम्ही थोड्याशा आमच्या गप्पा वगैरे झाल्या आणि म्हटलं आज चला की थोडंसं इथं प्रसाद पण असतो दर रविवारी आणि दर अमावस्याला इथं प्रसाद असतो, की कधी कधी लापसी असते, कधी शिरा असतो, कधी खीर असते, तर भात आमटी आणि आंबील पण असतं. तर इथे आम्ही जेवणासाठी बसलेलो आहे, दर्शन झालं आमचं. तर आज शिरा भात आणि आमटी होती आणि आंबीलसुद्धा होतं. पण आंबील आम्ही काही घेतलं नाही, मॅडमला नंतर आणून दिलं मी आंबील वगैरे, कारण एवढं सकाळी आंबील जात नाही ना, म्हणून भात आमटी शिरा घेतलं. तर ह्यांना वाटत होतं की मी ते फोटो काढते सर्वांना, मी इथे व्हिडिओ घेतला मी थोडासा. तर इथे बघा तुम्हाला आजूबाजूचा थोडासा परिसर मी दाखवते. आणखीन पुढे आहे, पण जास्तीचं मी ते शूटच केलं नाही मंदिरात, थोडा थोडा शूट केला. आणि कसं की सर्वजण एकत्र आल्यानंतर आपल्या गप्पा टप्पा जास्तीच रंगतात त्याच्यामुळे ना जास्तीचं मी ते शूट केलंच नाही. तर छान वाटलं मंदिरात आल्यानंतर. आणि आम्ही आता ना 1 तासाने रिटर्न घरी पण निघालो. तर खूप छान वाटलं बरं का बाळूमामाला जाऊन आल्यानंतर. थोडंसं ऊनच होतं, म्हणजे तरी नाही म्हटलं तरी घरी म्हणजे 8:45-9 वाजता गेलो आणि घरी यायला 10:30 वगैरे वाजला. 1-1.5 तासामध्ये आम्ही छान तिथे दर्शन वगैरे केलं, मस्त वाटलं. आणि असे सकाळ सकाळना देवदर्शन वगैरे केल्यानंतर खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि मनाला पण एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. आणि आज खूप दिवसातून आम्ही बाळूमामाला गेलो. तर नेहमी असे जात असतो, पण आता एक 2-3 महिने झालं पण जायचं काही झालं नाही. पण आज रविवार आणि जाऊन आलो बरं का बाळूमामाला. आज खूप म्हणजे खूप छान वाटलं. तर येईपर्यंत बघा इथं आत्याने ना कुरड्या घालायच्या होत्या आम्हाला, पण आत्या येईपर्यंत त्यांचं काम चालू केलते बरं का. पण कारण ऊन होतं परत टेरेसवरती, जास्तीचे चटके बसतात पायाला वगैरे, मग जास्तीचं ऊन झाल्यामुळे ना मग नकोसं वाटतं असल्या कुरड्याचं उन्हाळ्याचं काम. मग आत्याने त्यांना मी येईपर्यंत बघा छान अशा ना कुरड्याचं पीठही शिजवलं होतं. आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय, छान येते ना कुरड्या वगैरे घातल्या त्यांनी तांदळाच्या. आणि इथे बघा हे मळातले फुलं आहेत बरं का, भरपूर असे मळातले ना शेवंतीची फुलं आणि गुलाबाची फुलं पण भरपूर निघाले होते, कारण बाबा मळ्यात जातात ना येताना आणले होते बरं का. खूप छान असे बघा कलर रंगबिरंगी असे ना हे फुलं होते आणि दिसायला तरी बघा एकदम छान. आणि फुलांना पाहिल्यानंतर ना मन एकदम प्रसन्न आणि खूप छान वाटतं या फुलांना पाहिल्यानंतर. तर नंतर नाही ते आमच्या स्वयंपाकाची तयारी चालली. तर चहा पण बनवला संध्याकाळचा, सर्व चहा झाला, सर्व आणखीन भांडी वगैरे सर्व घासून झालेत. तर आत्या इकडे ना भांडी मांडतायत. तर आत्या नेहमी काही बसत नाहीत माझ्याबरोबर ना काही ना काम त्यांचं चालूच असतं काम. तर इथे ना गवाराची शेंग बनवायची होती. तर इथे बघा मस्त अशी मी गवाराची शेंग पण बनव म्हटली होती, भाजून ठेवलं, पण ती शेंग तिथंच राहिली भाजून ठेवल्यानंतर. तर आज सर्वांना खायची होती की मंचुरी. तर मग कालच ना होणे ना बाजार आणला होता आपला भाजीपालाचा. तर 2 गड्डे असे ना फ्लावर आणले होते, तर त्याच्यातला मी एक गड्डा फ्लावरचा घेतला आणि त्याला स्वच्छ असं निवडून वगैरे घेतलं. तर मी आज ना झटपट अशी ना मी तुमच्याशी ना गोबी मंचुरीची रेसिपी शेअर करणार आहे. तर ही अगदी साधी आणि सोपी पद्धतीने, म्हणजे ह्याला अजिबात मसाला वगैरे काहीच टाकायचं नाही बरं का. तर तुम्ही पुढे पहा व्हिडिओ. तर आपण मंचुरीला भरपूर असे मसाला टाकतो, पण एकच मसाला टाकून मी मंचुरियन बनवणार आहे. तर इथे एक म्हणजे एक ना फ्लावर घेतलं, एक गड्डा, ते पूर्ण स्वच्छ निवडून वगैरे घेतलं. आणि ते ना मी एक 4 बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्यावरची साल काढली आणि छान असे ना छोटे छोटे असे काप करून पातळ ना घेतलेले आहेत बटाटे. तर चला बटाटे फ्लावर आणि एकच मसाला वापरून मी इथे ना मंचुरियन बनवते. तर खूप छान आणि वेगळ्या पद्धतीने आणि खायला एकदम टेस्टी आणि झटपट होणारी, वेळ अजिबात लागत नाही बरं का ह्या मंचुरियन बनवायला. तर इथे तुम्ही पाहू शकताय सर्वच मी इथे गड्डा सोलून घेतला, म्हणजे बघा इथे. तर इथे बटाटे छोटे होते थोडेसे म्हणून काप तसे पडलेले आहेत. तर पाण्याला इथे छान उकळी आली, तर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून याच्यातल्या फ्लावरमध्ये ना थोडंसं असं शिरा किंवा असे छोट्या छोट्या हिरव्या कलरचे किडे वगैरे असतात ना, ते त्याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये ना मरून जातात. म्हणून इथे ना असे उकळलेल्या पाण्यामध्ये मीठ टाकून मी ते एक छान अशी ना उकळी काढून घेतलेली आहे. तर इथे मी बटाटा पण ना किसून याच्यावरची साल काढून याचे छोटे छोटे काप केलेले आहेत.
तर चला छान अशी ना फ्लावरची ना मंचुरियन बनवूया. तर इथे आपला शौर्य बसलेला आहे वेटिंगला. हो की नाही शौर्य? खायचं आहे का हे काय म्हणतात रे? फ्लावर खायचं आहे का तुला? गोबी मंचुरी ना. चला आता मस्त अशी ना झटपट अशी गोबी मंचुरी बनवायची आहे. आणि इथे ना मी छान अशी ना आपलं फ्लावर ना उकळलेलं आहे. तर थोडंसं म्हणजे सॉफ्ट शिजवायचं. तर तुम्ही असं पण करू शकता की न शिजवता, पण मला ना ते शिजवून करायलाच आवडतं जास्तीचं. म्हणून मी थोडंसं बघा इथं शिजवून घेतलं आणि छान असं ना जेणेकरून आपला तळायला सुद्धा वेळ लागत नाही. तर काही जण असे ना डिरेक्टली ना कच्चे पण न शिजवता पण ना असे फ्लावर ना तळून घ्यायचे असतात मंचुरियनचा. तर मी तसे नाही बरं का. नेहमी बनवताना मी अशी काय का असू दे तर इथे ना मी गोबी मंचुरी बनवायला घेतलेली आहे. एकदम अशी झटपट ही अशी नाही रेसिपी. नाहीतर आपण डेली बनवत होतो त्याला थोडासा वेळ लागतो, पण या मंचुरीला ना वेळ काही लागत नाही. तुम्हाला दाखवते याची रेसिपी. खूप अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. तर शौर्यला खायचे फ्लावर. थांब बाळा, शौर्य थांब. खाय. तर इथे ना मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तर तेल थोडंसं जास्तीचं वापरायचं, कारण हे छान असे ना मंचुरियन आपले ना तळले जातील. तर इथे ना उकडलेले ना फ्लावर आहेत आणि त्याच्यामध्ये मी स्वच्छ असं धुवून ना बटाटे पण घेतलेत. आणि हे आहे कुणालचा ना मसाला आहे. तर याच्यामध्ये अजिबात मसाले कुठलेच घालायचे नाही. फक्त हा कुणालचा एक मसाला आहे गोबी मंचुरीचा, तो एवढा वापरायचा की झालं की मंचुरियन तयार. की झटपट अशी नाही मंचुरियन तयार होते. तर तुम्हाला तर माहिती आहे की मी ना एका कृषी प्रदर्शनाला गेलते. तिथं म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये गेलते. आपल्या सोलापूरमध्ये इथंच कृषी प्रदर्शन होतं. तर तिथे मी असे 2-3 पॉकेट आणले होते. की हा मसाला मी 2-3 पॉकेट आणले होते आणि हा शेवटचा पॉकेट राहिलेला आहे. तर इथे मी अजिबात काहीच वापरलं नाही. फक्त फ्लावर, बटाटे आणि हा मसाला आणि थोडंसं पाणी असं शिपका मारायचा, म्हणजे जेणेकरून तो मसाला एकजीव झाला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मीठ टाकलं नाही, काही तिखट नाही, काय नाही, कारण ऑलरेडी या मसाल्यामध्ये ना सर्वच असतं. तरी ते बघा मी थोडंसं पाण्याचा हापका मारला आणि छान त्यानं मसाला सर्व एकजीव करून घेतला आणि 5 मिनटं ठेवलं. तर बघा इथे मी अशी छान अशी ना कडकडीत तेलामध्ये ना हे सर्व मंचुरियन मी तळून घेते. गोबी आणि बटाटे. तर एकदम खायला एकदम टेस्टी लागतात बरं का. आणि झटपट होणारी, वेळ अजिबात लागत नाही ह्या मंचुरियनला. तर नेहमी आपण बनवतो कोबी वगैरे, त्याच्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर, सर्व भाज्या वगैरे टाकून आपण मंचुरियन बनवतो. पण आज ना अजिबात कॉर्नफ्लॉवर, मैदा वगैरे काहीच नाही. तर फक्त एकच मसाला वापरून मी असा मंचुरियन बनवलेला आहे. तर अशा कडकडीत तेलामध्ये ना लगेच बघा आपोआप वर येतात ते मंचुरियन. तर इथे तुम्हाला दिसत असेल. तर खूप छान हे ना कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी हे मंचुरियन बनतात. तर आपण ना हे म्हणजे कधी सॉसबरोबर पण खाऊ शकतो, पण असं पण खाऊ शकतो. तसं ही असंच खायला पण छान लागतं. तर जास्त करून ना म्हणजे सॉस असले की नाही आणखीन थोडंसं टेस्ट लागते. तर एवढा मसाला आहे. एक पूर्ण फ्लावर मी बनवलेला आहे बरं का. तर इथे तुम्हाला दिसत असेल की एकदम छान इथे ना आपले मंचुरियन कुरकुरीत तळलेले आहेत. तर असे बघा तेलावरती ना असं तरंगले की समजा की की पूर्णच हे ना आपले मंचुरियन तळले जातील. तर मस्त बघा एकदम असं ना कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. याच्यामध्ये मी कलर काहीच टाकलेलं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकताय एकदम असं ना लाल कलर या मंचुरियनला आलेला आहे. कारण कसं की आपण खायचं लाल कलर वगैरे टाकलं की काय तसं कलर आलेला आहे बरं का. तर आता सर्वच मंचुरियन मी ते तळून घेतले आणि ते ना मी सॉसबरोबर ना सर्वांना देते ते खायला. तर मस्त बघा इथे खायला एकदम टेस्ट आणि याचा ना सुगंध तरी ना अख्ख्या घरभर आणि गल्लीभर पसरत असेल या मंचुरियनचा. तर तळायला घेतले की नाही खूप छान असं ना हे मंचुरियनचा वास येतो. तर इथे बघा शौर्यानी आहो ना ताव मारताय त्या गोबी मंचुरियनवरती. तर इथे आत्यांना पण दिलं आणि मी आणि बाबा गेलते बाहेर, म्हणून बाबा काही नाहीत आता खाण्यासाठी. आल्यानंतर बाबांना देऊया. आणि मी पण घेतलं तिथं खायला, कारण एवढं सर्व मंचुरियन तळलं पण आणखीन कमीच वाटलं बरं का. आणखीन खावंसं वाटत होतं. तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.